नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज बेळगाव शहरामध्ये लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वत्र भगवे झेंडे आणि ढोल ताशांच्या गजरात ही रॅली शहराच्या विविध मार्गांवरून मार्गस्थ होत होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरिता भाजपला मतदान करण्याचे जनतेला आवाहन करण्यात येत होते. या प्रचारादरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह अनेक भाजपचे आजी माजी नेते, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. मात्र शहरातून निघालेल्या या रॅलीमुळे काही काळ वाहतुकीचा बोजवारा वाजला होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले गेले असल्याने वाहनांना शहराबाहेरून जावे लागत होते. सध्या बेळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गावकऱ्यांची ही तुफान गर्दी आज बेळगावात पाहायला मिळाली. झपाट्याने वाढणाऱ्या बेळगावला शहराप्रमाणेच वेगाने काम करू शकणाऱ्या खासदाराची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. महांतेश नगर येथील महंत भवनात मंगळवारी झालेल्या निवडणूक प्रचारात बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की बेळगावची सर्व दिशांनी वाढ होत आहे. केंद्र सरकारच्या विकास योजना वाढत्या बेळगावपर्यंत पोहोचाव्यात. येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे खासदारांनी उत्साहाने काम करण्याची गरज आहे. अशा लोकांना नाकारून काँग्रेसचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उमेदवार मृणाल हेब्बाळकर, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ, माजी मंत्री शशिकांत नाईक, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस किवडसन्नावर, माजी महापौर NB निर्वाणी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. येळ्ळूर बेळगाव येथील किशन टक्केकर या तरुणाने बेळगाव ते अयोध्या असा सायकल प्रवास करून रामनवमी निमित्त नतमस्तक झाला. अयोध्येमध्ये रामनवमी निमित्त सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण असल्याने किशन भारावून गेला होता. त्याचा अयोध्येमध्ये 2 दिवस मुक्काम असून तो पुन्हा बेळगावला परतणार आहे. ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात महालक्ष्मी देवीच्या जयघोषात व भंडाऱ्याची उधळण करत बुधवारी बिजगर्णी येथील महालक्ष्मी देवीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह दिसून आला. 30 वर्षांनंतर देवीच्या यात्रेला आलेल्या सर्व भक्तांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, मोरेबंधू या तिन्ही गावांमधील जागृत महालक्ष्मी देवी यात्रेला मंगळवार दिनांक 16 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. सकाळी देवीचा विधिवत हळदी कार्यक्रम झाला. यावेळी महिलांची लक्षणीय अशी गर्दी दिसून आली. तालुक्यात बुधवारी रामनवमी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध मंदिरामध्ये पहाटे काकड आरती, यानंतर प्रभू श्रीराम मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. दुपारी 12च्या दरम्यान ठिकठिकाणी राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम असा जयघोष झाला होता. त्यामुळे अनेक गावातील मंदिरे राममय बनली होती. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाल्यामुळे यंदाचा रामनवमी सोहळा भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. लोकसभेसाठी दिनांक 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी कार्यशाळा झाली. यावेळी मतदान कशा प्रकारे करून घ्यायचे, मतमोजणी करताना कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती देण्यात आली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी पोस्टल मतदान देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेणे याबाबतही माहिती दिली आहे. खडतर परिश्रम, सातत्य व नियोजनाच्या जोरावर बेळगाव तालुक्यातील कलखांब गावच्या राहुल जयवंत पाटील या तरुणाने UPSC परीक्षेत देशात 804 हा क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे बेळगावचे नाव उज्ज्वल झाले आहे. राहुलचे वडील शेतीसह इतर व्यवसाय करतात. आई गृहिणी असून भाऊ व्यावसायिक तर बहीण उच्च शिक्षित पदवीधर आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश आपल्याला मिळाल्याचे
राहुल यांनी सांगितले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संत शिरोमणी श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर येथे आज नामदेव दैवकी संस्था यांच्या वतीने रामनवमी निमित्त सकाळी भगवंतास काकड आरती, पूजा, अभिषेक तसेच 10 ते 12 या वेळेत राम जन्मोत्सवाचे भजन, पाळणा, पुष्पवृत्ती व रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळेस समाजातील बहुसंख्य सभासद, बाळगोपाळ व महिला वर्ग उपस्थित होता. महानगरपालिकेचा कर भरण्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली होती, मात्र काही तासातच ही ऑनलाईन सेवा बंद झाली. त्यामुळे जनतेला कर भरताना ताटकळत थांबावे लागले. कधी सेवा सुरू होणार त्याच्या प्रतीक्षेत बुधवारचा दिवस पूर्णपणे वाया गेला. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता सेवा बंद आहे, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले, पण सकाळपर्यंत ही वेबसाईट सुरू झाली नव्हती. भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी 20 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. चालू आठवड्यात तापमान खूप वाढणार असून तीव्र उष्णता जाणवणार असल्याचे IMDने म्हटले आहे. महाराष्ट्र व गुजरातसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसह तीव्र उष्मा जाणवेल. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस व वादळाचा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या उष्माच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यकता असली तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडावे असा इशाराही देण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र व गुजरातचे कच्छ, किनारी व आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात गेल्या 5 दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्रच उष्मा वाढला आहे. या उष्म्यामध्ये कोट परिधान करून न्यायालयामध्ये काम करणे अशक्य झाले आहे. त्याबाबत कर्नाटक राज्य बार असोसिएशनने उच्च न्यायालयाकडे कोट नसताना न्यायालयात युक्तिवाद करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक 18 एप्रिल ते 31 मे पर्यंत कोट न घालता वकिलांना न्यायालयीन कामकाज करण्यास मुभा दिली आहे. यामुळे वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या संबंधित चिकोडी लोकसभा मतदारसंघात आवश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी तसेच मतदाना दिवशी कामावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी मतदारापासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घेऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना निवडणूक अधिकारी व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, तालुका पंचायत, तालुका स्वीप समिती चिकोडी, आरोग्य खाते, महिला व बाल विकास खाते, विविध महिला स्वसहाय्य संघ व नगरसभा यांच्या संयुक्त आश्रयाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी कॅन्डल मार्च काढून मतदान जागृती करण्यात आली. सन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. चिकोडी नगरसभेच्या कार्यक्षेत्रांमध्ये कमी मतदान झालेल्या मतदान केंद्र क्रमांक 222, 223, 224 व 225 यामध्ये तसेच इतर मुख्य रस्त्यावर कॅन्डल मार्च करून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. मलिकवाड येथे सालाबाद प्रमाणे 18 एप्रिल पासून हजरत मलिक जान बाबवली दर्गा उरूस साजरा करण्यात येणार आहे. गावात 2 दिवस विविध स्पर्धा कार्यक्रमाचे दर्गा उरूस कमिटीने आयोजन केले आहे. गुरुवारी दर्गा उरूसचा मुख्य दिवस असल्याने सायंकाळी 7 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य मार्गावरून गलेफ मिरवणूक होणार आहे. रात्री 8 वाजता गंधरात्र व नैवेद्य अर्पण कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी गावात दर्गा उरूस निमित्त गुरुवारी दुपारी 12 वाजता रिव्हर्स रिक्षा पळवणे स्पर्धा, दुपारी 3 वाजता श्वान स्पर्धा, 19 रोजी सकाळी 8 वाजता घोडागाडी शर्यत तसेच सकाळी 9 वाजता घोडा पळवणे अशा स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.